Hello friends, welcome to Reverse Aging Journey. Today's topic is healthy habits for weight loss. वजन कमी करायचंय तुम्हाला तर फक्त आहारावर नियंत्रण नाही तर दररोजच्या सवयींमध्ये बदल करणे सुद्धा महत्वाचे आहे. खालील सवयी जर तुम्ही अंगीकारल्यात तर तुम्हाला नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. पहिलं आहे नो टू प्रोसेस फूड्स. प्रक्रिया केलेले अन्न टाळायचं आहे. पॅकेज पॅकेज फूड, तळलेलं, बेकरी, साखरयुक्त आणि जास्त मीठ असलेलं हे पदार्थ वजन वाढवतात आणि आपल्या मेटाबॉलिझम सुद्धा मंदावतात. शक्यतो ताजे नैसर्गिक पदार्थ खायचे आहेत आणि प्रोसेस फूड खायचे नाहीत. या प्रोसेस फूडमध्ये सोडियम असतं भरपूर प्रमाणात. मग त्याच्यामुळे आपल्यावर त्या सोडियमचा आपल्या किडनीवर इफेक्ट होतो. आपल्या हातापायाला सूज सुद्धा येऊ शकते. तर म्हणून प्रोसेस फूड खाणं आधी बंद करा. डोंट स्किप ब्रेकफास्ट. नाश्ता कधीही चुकवू नका. सकाळचा नाश्ता जर आपण नाही केला तर आपल्याला दिवसभर जास्त भूक लागते आणि आपण जास्त खाऊ लागतो. प्रोटीन आणि फायबर युक्त नाश्ता जर तुमचा असेल तर तुम्हाला पोटही भरल्यासारखं होईल आणि तुम्हाला सारखं खाण्याचे, वारंवार खाण्याचे क्रेविंग्स येणार नाही. ड्रिंक वॉटर व्हेन यू वेकअप. जेव्हा तुम्ही सकाळी उठताय तर उठल्याबरोबर तुम्ही 2 ग्लास कोमट पाणी प्यायचंय. सकाळी जेव्हा तुम्ही 2 ग्लास कोमट पाणी पिता मग ते इन्फ्यूज करून प्या. त्याच्यामध्ये लिंबू टाकू शकता, हळद हळद पावडर टाकू शकता, अद्रक टाकू शकता किंवा तुम्ही दालचिनी सुद्धा टाकू शकता किंवा मेथीचं पाणी पिऊ शकता. तर जेव्हा सकाळी तुम्ही असे 2 ग्लास पाणी कोमट पिताय तेव्हा आपल्या शरीरातील विषारी द्रव्य टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात मलमूत्रावाटे आणि आपलं पचन सुधारायला मदत होते आणि आपली दिवसाची सुरुवात सुद्धा ऊर्जावान होते. बी माइंडफुल ऑफ व्हॉट यू आर इटिंग. जे तुम्ही खाताय ते लक्षपूर्वक खा, सावकाश खा, माइंडफुल खा. म्हणजे असं लक्ष देऊन खा. जेवताना टीव्ही, मोबाईल बघणं टाळायचं आहे. प्रत्येक घास नीट चावून खायचा आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपली भूक नियंत्रित राहायला मदत होते आणि आपलं पोट भरल्याचेही संकेत आपल्याला वेळोवेळी मिळतात. जर आपण टीव्ही पाहत खातोय तर मग आपल्यालाच अंदाज येत नाही आपण किती खातो आहोत ते. नेक्स्ट आहे मॅनेज युअर स्ट्रेस लेवल. तणाव नियंत्रण, स्ट्रेस मॅनेजमेंट. तणाव जेव्हा आपल्या बॉडीमध्ये वाढतो तेव्हा कॉर्टिझॉल हार्मोन वाढतं ज्याच्यामुळे पोटाभोवची ची चरबी साठते. श्वसन, ध्यान किंवा हलका व्यायाम करून आपण तणाव कमी करू शकतो. आणि मूव एव्हरी डे म्हणजे रोज थोडंसं शरीर हलवायचं आहे. म्हणजे रोज एक्सरसाइज करायचं आहे. मग तुम्ही वॉकिंग करू शकता, तुम्ही योगा करू शकता, तुम्ही जिम सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही किमान 30 मिनिटं चालायचंय. योगासन आणि हलका व्यायाम केला तरी तुम्हाला चालेल, पण सतत बसून राहू नका. प्रत्येक 30 मिनिटाने थोडं चालण्याची सवय लावा. तर कसं हे सगळं तुम्ही जेव्हा अंगीकारता तेव्हा तुमचं आपोआपच तुम्हाला वजन कमी करायला मदत होऊ शकते. सो थँक्यू. डोंट आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.